तर मी आज बनवणार आहे शेंगदाणा, गूळ आणि रवा आणि तीळ याचे पोळ्या। त्यासाठी मी रवा घेतलेला आहे। रवा हा पहिल्यांदा आपण 1 वाटी घेतलेला आहे आणि एका साईडला आपण शेंगदाणे घेतले आहेत, ते आपण भाजून खमंग घ्यायचे आहेत आणि एका साईडला रवा तुपामध्ये छानपैकी खमंग भाजून घ्यायचा आहे। रवा तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे त्याची चव ही छान लागते। नुसता कोरडा भाजला तर ती वेगळी अशी चव लागते। आपण तूप टाकून हा भाजणार आहोत आणि शेंगदाणे पण छान खमंग भाजायचे आहेत। रवा छान भाजून घ्यायचा आहे। तूप टाकून भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे जरा टेस्ट लागते आणि लहान मुलांसाठी तुम्ही टिफिनसाठी नक्कीच देऊ शकता ही रेसिपी। आणि तुम्ही ही करून बघा आणि सांगाच मला कमेंटमध्ये कशी झाली आहे काय ते। माझ्या मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडते। आणि तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे लालसर। आणि शेंगदाणे असे लालसर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। शेंगदाणे हळूहळू भाजून घ्यायचे आहेत आणि एका साईडला शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला तीळ घ्यायचे आहेत। थोडेसे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजून होईपर्यंत इकडं रवा सुद्धा भाजून घ्यायचा आहे। तीळ सुद्धा आपल्याला लाल भाजून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला तीळ, शेंगदाणे आणि वेलची पूड आणि गूळ हे एकत्र वाटण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। त्यानंतर आपला जो रवा भाजलेला आहे तो आपण नंतर टाकायचा आहे त्याच्यामध्ये। तीळ असे लाल भाजून घ्यायचे आहे। एका साईडला आपण हे भाजून घ्यायचं आहे रवा। हळूहळू भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत। आता रवा हा भाजत आलेला आहे, आपल्याला दिसतोय लाल झालेला आहे। असा लाल करून घ्यायचा आहे रवा। रवा झालेला आहे लाल। आणि एका साईडला आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेल करून टाकायचं आहे आपल्याला त्या पिठामध्ये। आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे मऊसर। गरम तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता पीठ मळायचं आहे। थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। तर पीठ गरम तेल होतं त्याच्यामुळे आपण सर्व मिक्स करून घेतलं आहे तेल। आता आपण मळायचं आहे पीठ आणि पीठ हे जरा कडकच मळायचं, त्यानं आपली पोळी ही छान येते। असं पीठ मळून घ्यायचं। एका साईडला आपण शेंगदाणे, वेलची पूड आणि गूळ टाकून हे बारीक करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। हे बारीक करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकून पण बारीक करून घ्यायचं आहे। आता मी रवा वगैरे टाकून हे चांगलं बारीक करून घेतलेलं आहे। हे असं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। एकदम असं बारीक झालेलं आहे। आता आपल्याला एका साईडला तूप घ्यायचं आहे, जरा गरम करून घ्यायचं आहे पोळीला लावण्यासाठी। आणि आता गोल राऊंड पोळी करून घ्यायची, त्याच्यामध्ये भरायचं सारण आहे ते। हे सारण आपल्याला 2 चम्मच त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ही पोळी लाटून घ्यायची आहे।
ते सारण भरून घेतलं आहे. आता मी हे लाटून घेते. एका साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे. अशी पोळी लाटून झाली आहे. आता तव्यावर थोडंसं तूप घालून ही पोळी टाकून घ्यायची आहे. तव्यावर गरम झाला आहे तवा. तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी टिफिनसाठी करू शकता, मुलांना देऊ शकता. मुलांना नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच सांगा. आणि अशी तूप भरपूर लावायचं आणि एकदम अशी खमंग अशी करून घ्यायची. नक्कीच मुलांना आवडेल. तुम्ही करून बघा. अशी छानपैकी भाजून घ्यायची पोळी. तूप जास्त लावायचं, त्यामुळे तुपाचा त्याच्यावर तूप असल्यामुळे जरा छान खमंग असा हे होतो त्याला. अशा प्रकारे पोळ्या भाजून घ्यायच्या सर्व. तूप कडनं सोडायची, त्याच्यामुळं चिटकत नाही आपली पोळी. अशा सर्व पोळ्या भाजून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्या शेंगदाणा आणि तिळाच्या पोळ्या तयार झाल्या आहेत. नक्की करा आणि सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे रेसिपी. नक्कीच करून बघा तुम्ही रेसिपी. कमेंट करा, लाईक शेअर करा. आणि नक्कीच तुम्हाला ही आवडेल रेसिपी. अशा प्रकारे आपली तयार झाली आहे पोळ्या. अशा मी एक एक करून सर्व भाजून घेतल्या आहेत. अशा प्रकारे तयार झाल्या आहेत आपल्या शेंगदाणा आणि शेंगदाणा तिळाच्या लाडूच्या पोळ्या. अशा प्रकारे तयार झाल्या आहेत आपल्या पोळ्या. नक्कीच बघा, लाईक शेअर करा, सबस्क्राईब